एस. एल. भैरप्पा ज्यांचं नाव आहे, एस. एल. भैरप्पा. आता यांची जर ओळख बघितली तर हे प्रख्यात कन्नड कादंबरीकार आहे. यांचं निधन झालंय सप्टेंबर महिन्यात, 24 सप्टेंबर 2025 रोजी बंगळुरू इथं यांचं निधन झालं. लक्षात असू द्या, बंगलोरला यांचं निधन झालेलं आहे. यांना एस. एल. भैरप्पा यांना काही पुरस्कार मिळाले पद्म, त्यापैकी पद्मश्री भेटला 2016 साली आणि पद्मभूषण भेटलेला आहे 2023 साली. ठीक आहे, जे पद्म पुरस्कार आहे त्यापैकी पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कार भेटलाय 2023 साली. आता एस. एल. भैरप्पा हे कन्नड कादंबरीकार आहे. आता एखाद्या साहित्यिकाचं जेव्हा निधन होतं तेव्हा प्रश्न विचारला जातो, त्यांना कुठले पुरस्कार मिळाले, त्यांच्या कादंबरी कोणत्या, आणि त्यांच्या जीवन परिचयावर प्रश्न असतात. तर लक्षात घ्या, यांना साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे 1975 दाटू कादंबरीसाठी. लक्षात असू द्या, साहित्य अकादमी पुरस्कार भेटला 1975 ला दाटू कादंबरीसाठी. तसंच सरस्वती सन्मान त्यांना मिळाला आहे 2011 ला मंद्र कादंबरीसाठी, आणि कन्नड भाषेतील ते सरस्वती सन्मान मिळवणारे पहिलेच साहित्यिक होते. लक्षात असू द्या, हे सुद्धा महत्वाचं आहे. आणि पहिली कादंबरी जर बघितली तर ही आहे भीमकाय. लक्षात असू द्या, भीमकाय ही पहिली कादंबरी आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र भीती. लक्षात असू द्या, यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. निधन वार्तावर आपल्याला 1 ते 2 प्रश्न असतात. व्यक्ती विशेष मध्ये निधन वार्तावर किंवा चर्चेतील व्यक्ती किंवा ज्यांची निवड नियुक्तीच्या संदर्भातले टॉपिक असेल तर यावर प्रश्न आपल्याला असतो.